हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सगळेजण? मजेत असणार. तर हा व्हिडिओ जो आहे ना, तो श्रावण सुरू व्हायच्या अगोदरचा आहे बरं का. कोणी पण जजमेंट नका करू, कारण की श्रावण महिना हा मी सुद्धा पाळते. 1 महिनाभर मी काहीच नॉनव्हेज वगैरे खात नसते. पण श्रावण सुरू व्हायच्या 1 दिवस पहिल्याचाच हा व्हिडिओ आहे आणि मला एडिटिंग करायला थोडा लेट झाला. पण चला, आज तुमच्यासोबत मस्त अशी सुरमई पहिल्यांदाच मी बनवणार होती बरं का. बाकी मम्मीकडं भरपूरदा मी खाल्लेली आहे, पण मी स्वतःहून बनवलेली नव्हती. पण आज ती बनवणार आहे. तर मिस्टरांना घ्यायचे होते जुडिओमधून मस्त असे कपडे वगैरे. पण म्हणलं चला, आता पहिला ना पाऊस पण चालू आहे आणि पोरांना ना ट्युशनमध्ये सोडलेलं आम्ही दोघांना पण. 2 तास तेवढाच म्हणजे स्वतःसाठी पण वेळ, आणि कुठं घेऊन जायचं म्हणलं की त्यांना खूप अवघड होतं. त्यामुळे मग त्यांना ट्युशनला सोडून त्यानंतर ना आम्ही गेलतो जुडिओला. आणि नंतर ना ह्यांना कपडे बघितले. ह्यांना एक पण मग पॅन्ट आवडतच नव्हती. खूप असे ढगळे ढुगळे पॅन्टी होत्या. ते काय घेऊ वाटल्या नाही. शेवटी मग काय बघून हिंडून फिरून 1 तासभर त्यानंतर निघालो बाहेर. आणि मला पण काय आवडले नाहीत जास्त कपडे वगैरे, काय माहिती एवढे काय खास वाटले नाहीत. तर असो, त्यानंतर आम्ही मग तिथं एक हे पण होतं किराणा स्टोअर, तिथे गेलो. पण तिथं पण काही कामाचा नव्हता किराणा, त्यामुळे आलो. मग येता येता मस्त हे पाणीपुरी दिसले आणि मी पाणीपुरी माझ्याकडून त्यांना चारली बरं का. आणि मस्त लागते तिथली पाणीपुरी. त्यानंतर ना बघा, मच्छी मार्केटला आलो आम्ही. तर भरपूर प्रकारच्या मच्छी असतात बरं का. तर एक सुरमई आपली घेतली, मस्त मोठावाली सुरमई, एकसुद्धा काटा नसतो त्यात. खायलासुद्धा तेवढीच टेस्टी लागते बरं का. त्यानंतर ना बघा, त्या माशांना ना मी ज्वारीच्या पिठाने स्वच्छ धुवून त्यावर लिंबू आणि हळद लावून मी ठेवलेलं होतं, मीठ लावून. आणि मम्मीलाच विचारून हे केलेलं मी सगळ्या गोष्टी, कारण की मी तर काय हे करत नाही. आणि इतकी तर महाग आहे ना सुरमई, खूप म्हणजे खूपच. तेवढ्यामध्ये म्हणजे माणूस एखादा 1 किलोभर चिकन खाऊन घेईल, इतकं महाग आहे, तुम्ही समजू शकता. तर असो, पण खायलासुद्धा टेस्टीच आहेत, तेवढे त्याचे फायदे पण आहेत, त्यामुळे खायला काय हरकत नाही आहे. त्यानंतर ना अंडे होते घरात 3-4, आणि म्हणलं आता श्रावण सुरू होणार आहे, ठेवून तरी काय करायचं, म्हणून मग मी काय केलेलं, अंड्याचं 3च अंडे होते. त्याचं मस्त असं आता मी हे करणार आहे, कालवण बनवणार आहे, आपलं रश्श्याची भाजी बनवणार आहे. आणि मच्छी फक्त फ्राय करणार आहे. त्यासाठी ना मी ग्रेव्ही एकदम सिंपल केलेली. आपलं ओलं खोबरं, टमॅटो आणि त्याचबरोबर कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट, हे सगळं टाकून ना त्याची ग्रेव्ही बनवलेली होती. आणि अंड्याचं कालवणसुद्धा खूप मस्त असं झालेलं बरं का. तर सगळ्यात पहिलं तर अंड्याचं कालवण केलं. आल्यानंतर ना किचनवर भरपूर अशी भांडी वगैरे होते, ते आवरून घेतलं मी. आणि त्यानंतर ना हे सगळं बेत करायला घेतलं. आणि मला किचनवर पसारा असलं की अजिबात नको वाटतं करायला, पण मग स्वच्छ असलं की आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं नाही का. तर मसाला मस्त असं भाजून घेतलेला आहे मी. आणि त्यानंतर ना मस्त त्यात आपले जे बेसिक मसाले असतात ते सगळे मी टाकून देत आहे. त्यात आपलं घरातला काळा मसाला, एसूर, आपलं लाल चटणी पावडर, हळदी पावडर, धना पावडर, हे सगळं थोडं थोडं टाकलेलं आहे. तर हा सगळा मसाला टाकून मस्त असं आपल्याला फिरून घ्यायचा आहे. आणि मच्छी मसाल्यासाठी बघा, मॅरिनेशनमध्ये मी फक्त आणि फक्त कोथिंबीर, अद्रक आणि लसूण हे जं वाटण टाकलं होतं. आणि त्यानंतर आता हे मच्छी मसाल्याचं रेडीमेड असं आपल्याला पॅकेट मिळतं, ते टाकायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर ना व्यवस्थित असं त्याला लावून घ्यायचं आहे. त्यात पण आपल्याला मसाले टाकायचे आहेत, चला ते पण सांगते मी तुम्हाला. तोपर्यंत आपली ग्रेव्ही पण छान अशी फ्राय होत आहे. आणि त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे मी. आणि मच्छी मसाल्यामध्ये आता बघा, हळदी पावडर टाकायचं आहे, लाल चटणी पावडर टाकायचं, धना पावडर टाकायचं, आणि एसूर थोडा जास्त टाकायचा आहे, म्हणजे छान लागते, एकदम मस्त लागतं नाही का. आणि हे सगळं लावून ना व्यवस्थित असं आता आपल्याला सगळ्या मच्छीवर लावून घ्यायचं आहे, कोट करून घ्यायचं आहे. त्यावर लिंबू तर आपण स्टार्टिंगलाच हे केलेलं. आणि त्यानंतर ना मीठ टाकून द्यायचं आहे त्यावर. आणि मीठ टाकूनसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, असं व्यवस्थित असं आपल्याला आता लावून घ्यायचं आहे.
एक एक करून ना सगळ्या मच्छीवर आपल्याला मसाला कोट करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, मी वरू खाली व्यवस्थित असं लावून घेतलेला आहे मसाला आणि खूप छान होतात बरं का आणि खायला सुद्धा तेवढ्याच टेस्टी लागतात। एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। आणि हे बघा अर्धा किलोमध्ये फक्त आणि फक्त 5 म्हणजे त्याला पण मी थोडे बारीक मस्त फ्रायचे करायला लावले, तेव्हा जाऊन त्यात 6 पीस बसलेले। पण मी तुम्हाला गॅरंटी देते एका मच्छीमध्ये तुमचं मन भरेल, इतकी टेस्टी लागते। एकदा नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला कोणते आवडते तेही मला नक्की कमेंटमध्ये कळवा। तर चला आता हे बघा मस्त अशा अंड्याचं कालवणमध्ये आता अंडे पण शिजवलेले मी टाकलेले आहे आणि त्यात आता मी गरम पाणी वतत आहे। आणि पोरांना सुद्धा खूप आवडली ही सुरमई, आमायंकला तर खूपच आवडली स्पेशली। तर आता हे बघू शकता मस्त असं तर आपला रस्सा पण झालेला आहे। जास्त काही मी बनवलं नाही कारण की मच्छीच खाऊन मन भरून जाईल, त्यामुळे जास्त बनवलं नाही, उगाच नावाला नाही का आपण खाण्यासाठी मी केलेलं आहे। तर बघू शकता व्यवस्थित असं आता मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, त्यात मी टाकलेलं आहे थोडंसं असं। आणि आता दुसऱ्या गॅसवर ना कढई ठेवलेली आहे आणि एका मोठ्या गॅसवर आपला तवा ठेवलेला आहे। तर तव्यावर आता मस्त असं तेल टाकायचं आहे, आपल्याला थोडंसं जास्तच टाकायचं आहे। तर बघू शकता तुम्ही असं छान असं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना त्यावर आपल्याला मच्छी म्हणजे ठेवायची आहे आणि मस्त त्याला फ्राय होऊन द्यायचं आहे आणि झटपट शिजते बरं का, जास्त वेळ पण लागत नाही, पण मीडियम गॅसवर आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे मच्छीला। तर आता सगळ्यात पहिला मी तव्यावर तेल आपलं तापल्यावर ना त्यात कढीपत्ता टाकलेला आहे मस्त असं आणि कढीपत्ता टाकून दिलेला आहे भरपूर, जेवढा आहे फ्रेश तेवढा सगळा। आणि त्यानंतर आता एक एक करून सगळ्या मच्छी सोडणार आहे बघा मी, मस्त असं मसाला लावून कोटिंग करून। आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवतात तेही मला नक्की सांगा। तर आता इथं बघू शकता व्यवस्थित असं आता मी मिक्स केलेले आहेत आणि खायला खूप टेस्टी झालेले बरं का, तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर आता इथं बघू शकता मस्त असं आता मी लावून घेत आहे। तर आता तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली मच्छी फ्राय होत आहे। तर त्याला मी आता पलटणार आहे आणि काय करायचे तव्याला असं म्हणजे पकडणी पकडून ना त्याचं तेल सगळीकडं पसरवायचं आहे, जेणेकरून सगळीकडनं मच्छी आपली छान अशी फ्राय झाली पाहिजे। तर आता इथं बघू शकता मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता जेवढे पण झाले त्यांना पलटून ठेवलेलं आहे बघा एका साईडला आणि आता इथं दोन्ही पण मच्छी व्यवस्थित बसून जातील त्या पद्धतीने मी केलेलं आहे बघा। तर आता चला पटकन आता ते पण लावून ठेवणार आहे आणि आज भरपूर अशी कामं होते, पोरांचे प्रोजेक्टसुद्धा बनवायचे आहे 15 ऑगस्टचे, मला ते सुद्धा करून द्यायचे आहेत त्यांना, ते सुद्धा मी दाखवते तुम्हाला शेवटी कसे बनवले आहेत कसे नाही, खूप सुंदर असं बनवलेलं आहे। तर हे बघा आता आपल्याला काय करायचं तव्याला असं पकडून ना सगळीकडे तेल असं व्हायला पाहिलं असं लावून घ्यायचं आहे बरं का आणि व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता मस्त असे क्रिस्पी आपले फ्राय झालेले आहे। तेल थोडं जास्तच ठेवावं लागतं मस्त फ्राय होण्यासाठी बरं का मच्छीला, त्यानंतर ना छान होते मच्छी। तर आता इथं बघू शकता झालेले आहे फायनली आता आणि भूकसुद्धा लागलेली बघा घरात सगळ्यांनाच आणि जेवणसुद्धा माझं रेडी झालेलं मस्त असं। तर आता बघू शकता मी चपाती घेतलेली आहे, भाकऱ्या पण केलेल्या होत्या, तर पण मी चपाती खाणार आहे। तर आता इथे बघू शकता त्यावर मस्त लिंबू पिळलेला आहे, मस्त कांदा घ्यायचा सोबत खायला आणि एक सुद्धा काटा भेटणार नाही, सगळे मोठे मोठे काटे असतात ह्याच्यात आणि म्हणून टेन्शन नाही राहत, पोरांना सुद्धा तेवढंच खायला इझी जातं। तर मस्त असं आता आम्ही जेवण करून घेतलेलं आहे सगळ्यांनी मिळून। त्यानंतर ना बघा मी प्रोजेक्ट बनवून दिलेला आहे आरवला, किती छान दिसते सांगा मला, खूप मोठं असं बनवून दिलेलं होतं बरं का हे आणि छान पण वाटत होतं एकदम, आपण कंदील टाईप पण बनवू शकतो दिवाळीत वगैरे नाही का। आणि मयंकला ना असं डॉल टाईप करून दिलं आणि पसारा बघू शकता किती होत असतो
आणि पण मग काय प्रोजेक्ट तर द्यावाच लागतो. प्रोजेक्ट पोरांसाठी असतो की आमच्यासाठी असतो तेच कळत नाही बरं का. तुमच्याकडं पण असं आहे का सांगा. त्यानंतर मयंकला बघा ही डॉल बनवून दिलेली आहे. कशी झाली नक्की सांगा मला. आणि चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायलाही विसरू नका. आणि तुमच्या सपोर्टची मला भरपूर अशी गरज आहे, त्यामुळे सपोर्ट नक्की करा आणि लाईक पण करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मग भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी. श्री स्वामी समर्थ.